गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. काल आपण टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन मध्ये कॉम्बिनेशन रिॲक्शन आणि डिकम्पोजिशन रिॲक्शन पर्यंत पाहिलेलं होतं, परंतु काल तुम्हाला आवाज क्लिअर आलेला नव्हता, म्हणून हा पार्ट मी परत रिपीट करतोय. तर पहा, या टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन या पॉइंटच्या अगोदर आपण बॅलन्सिंग ऑफ केमिकल रिॲक्शन पाहिलं होतं की केमिकल इक्वेशन कसे बॅलन्स करायचे, अनबॅलन्स केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने बॅलन्स केले जातात, तो पार्ट पाहिला होता. तर सोपा पार्ट येतो आणि स्टेप मध्ये जर आपण बॅलन्स केलं तर कुठलेही केमिकल इक्वेशन आपण बॅलन्स करू शकतो. पीडीएफ नोट्स मध्ये मी तुम्हाला त्या स्टेप्स दिलेले आहेत, त्या तुम्ही एकदा वाचून घ्या, लिहून काढा आणि काही केमिकल इक्वेशन बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. आणखी आपण जे पुढे टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन मध्ये जे एक्झाम्पल पाहणार आहोत, त्या एक्झाम्पलचे इक्वेशन कसे बॅलन्स करायचे ते तुमच्या समोर मी पुन्हा बॅलन्स करून दाखवतोय. तर ठीक आहे, आता आपण आपल्या पुढच्या पॉइंटकडे येऊ. पुढचा पॉइंट आहे टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. हा कालचाच पॉइंट मी अगोदर काही रिपीट करतोय आवाज क्लिअर न आल्यामुळे. तर टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स, रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. तुम्हाला सांगितलं होतं पहा काल मी, देयर आर मेन 4 टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचे प्रमुख 4 प्रकार पडतात पहा, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ रिॲक्टंट अँड नेचर ऑफ द रिॲक्टंट. रिॲक्टंटच्या नेचर वरून आणि रिॲक्टंटच्या नंबर वरून केमिकल रिॲक्शनचे 4 प्रकार आहेत. त्यातला केमिकल रिॲक्शनचा फर्स्ट जो टाइप आहे तो आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचा फर्स्ट टाइप आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. त्याच्यानंतर केमिकल रिॲक्शनचा सेकंड टाइप आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन. त्याच्यानंतर केमिकल रिॲक्शनचा थर्ड टाइप आहे तो म्हणजे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आणि केमिकल रिॲक्शनचा जो फोर्थ टाइप आहे तो आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन which is also called as precipitation reaction. या डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनलाच प्रिसिपिटेशन रिॲक्शन म्हणतात. तुम्हाला जर विचारलं व्हॉट आर द मेन टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, तर केमिकल रिॲक्शनचे प्रमुख 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन, ज्याला म्हटलं जातं संयोग अभिक्रिया. दुसरा आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजेच अपघटन अभिक्रिया. तिसरा आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे विस्थापन अभिक्रिया. आणि चौथा आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजेच दुहेरी विस्थापन अभिक्रिया. तर हे केमिकल रिॲक्शनचे 4 टाइप्स आहेत ऑन द बेसिस ऑफ नंबर अँड नेचर ऑफ द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. रिॲक्टंट आणि प्रोडक्टची संख्या आणि त्याचं नेचर याच्यावरून हे केमिकल रिॲक्शनचे प्रमुख 4 प्रकार आहेत. आणि केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन या चॅप्टरचा जर आपण मेन पॉइंट म्हटलं, हार्ट पॉइंट, तर हा 3 प्रकार केमिकल रिॲक्शनचे हे जे 4 प्रकार आहेत ते 4 प्रकार हा एक महत्त्वाचा पॉइंट या केमिकल रिॲक्शनचा आहे, किंवा केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन चॅप्टर मधला प्रमुख भाग हे 4 पॉइंट आहेत. आता यातला एक एक पॉइंट आपण रिपीट करतोय, एक एक पॉइंट आपण डिटेल मध्ये घेतोय. तर त्यातला पहिला टाइप जो आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन तो आपण स्टार्ट करू. कॉम्बिनेशन रिॲक्शन संयोग अभिक्रिया. तर पहा, फर्स्ट टाइप आहे केमिकल रिॲक्शनचा कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन संयोग अभिक्रिया. संयोग अभिक्रिया. कॉम्बिनेशन रिॲक्शन संयोग अभिक्रिया. तर पहा, संयोग अभिक्रिया काय आहेत हे समजून घेण्याच्या अगोदर काही एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल पहा, फर्स्ट एक्झाम्पल. त्याच्यानंतर मी तुम्हाला डेफिनेशन सांगणार आहे. डेफिनेशन आणि जनरल रिॲक्शन हे आपण नंतर पाहू, अगोदर काही एक्झाम्पल समजून घेऊ. एक्झाम्पल जर तुम्हाला लक्षात आले तर त्याच्यावरून कॉम्बिनेशन रिॲक्शन काय आहे हे कायमचं तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होऊन जाईल. तर फर्स्ट
example first पहा. The ammonia gas, when the ammonia gas released through the glass rod मधून रिलीज होणारा अमोनिया गॅस. तर अमोनियाचा जो फॉर्म्युला आहे तो आहे NH3. हा गॅस आहे, याचं नाव आहे अमोनिया. When ammonia gas released through the glass rod combines with or reacts with vapors of hydrochloric acid. We take some amount of hydrochloric acid in one beaker and heated it. आपण एका बीकर मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतलं आणि त्याला थोडंसं हीट केलं तर त्याच्या वेपर्स तयार होतात. हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या वेपर्स म्हणजे वाफा तयार होतात. आणि या हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या वेपर्स जेव्हा अमोनिया गॅसशी कंबाईन होतात तेव्हा इथं सुरुवातीला एक गॅसियस फॉर्म मध्ये अमोनियम क्लोराईड NH3 मध्ये एक हायड्रोजन ऍड झाला. किती होतील? NH4 कसं झालं? NH3 मध्ये 3 हायड्रोजन आहेत, HCl चा एक हायड्रोजन ऍड झाला NH4 आणि हा Cl आहे तसा, याचं नाव आहे अमोनियम क्लोराईड. हा इनिशियली गॅसेस स्टेट मध्ये असतो बट इमिडिएटली इट सॉलिडिफाईड ड्यू टू द कंडेन्सेशन मुळे हा सॉलिडिफाईड होतो अँड फॉर्म्स अ सॉलिड सप्लिमेंटरी सबस्टन्स अमोनियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईड हा सप्लिमेंटरी सबस्टन्स तयार होतो ज्याला मराठीमध्ये म्हणतात नवसागर. मराठीमध्ये याला काय म्हटलं जातं? नवसागर. अमोनियम क्लोराईड हा एक सप्लिमेंटरी सबस्टन्स आहे. सप्लिमेंटरी सबस्टन्सेस काय असतात? असे सॉलिड सबस्टन्सेस असतात की ज्याला हीट केल्यानंतर ते लिक्विड मध्ये कन्व्हर्ट न होता डायरेक्टली कशामध्ये कन्व्हर्ट होतात? गॅसेस मध्ये कन्व्हर्ट होतात. आणि त्यांचे गॅसेस जर कूल केले तर डायरेक्टली सॉलिड मध्ये कन्व्हर्ट होतात. अशा सबस्टन्सेसला सप्लिमेंटरी सबस्टन्सेस म्हटलं जातं. तर अमोनियम क्लोराईड हा सप्लिमेंटरी सबस्टन्स आहे. तर पहा, हे पहिलं एक एक्झाम्पल आपण केमिकल रिएक्शनचं पाहिलं की व्हेन अमोनिया गॅस रिलीज्ड थ्रू द ग्लास रॉड combines with vapors of hydrochloric acid, then forms ammonium chloride supplementary substance. Then second example, याचं जे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट काय सांगितलंय परत एकदा ऐका. व्हेन अमोनिया गॅस रिलीज्ड थ्रू ग्लास रॉड combines with vapors of hydrochloric acid, then forms a solid supplementary substance ammonium chloride. Then second example, when carbon dioxide present in the atmosphere, carbon dioxide gas present in a atmosphere combines with carbon dioxide gas present in atmosphere combines with the rain water during rainfall. When carbon dioxide gas present in atmosphere combines with rainwater, then forms a, जेव्हा काय तयार होतंय पहा, H2 आहे तसा H2 आणि या ठिकाणी CO2 मध्ये एक ऑक्सिजन ऍड होतो म्हणजे काय तयार होतं? CO3. म्हणजे पहा, हे दोन ऑक्सिजन आणि हा तिसरा ऑक्सिजन. हा ऑक्सिजन या दोन ऑक्सिजनला काय म्हणतो आपण? तिघे भाऊ आणि कार्बन सोबत राहू म्हणजेच कार्बन आणि 3 ऑक्सिजन मिळून कार्बोनेट तयार झालं म्हणजे H2CO3 हायड्रोजन कार्बोनेट तयार झालं लिक्विड फॉर्म मध्ये. आणि याचं केमिकल नेम आहे कार्बोनिक ऍसिड. याला काय म्हणतात? कार्बोनिक ऍसिड म्हणतात. म्हणजे जेव्हा कार्बन डायऑक्साइड गॅस जेव्हा रेन वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतो, कार्बन डायऑक्साइड गॅस जर रेन वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाला तर कार्बोनिक ऍसिड तयार होते. आणखी काही एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. तिसरं एक्झाम्पल आता इथं वरती लिहितो मी. थर्ड एक्झाम्पल पहा. थर्ड एक्झाम्पल काय सांगितले? व्हेन मॅग्नेशियम स्ट्रिप of magnesium metal burn in air, then it combines with oxygen gas. आपण मॅग्नेशियम रिबन स्ट्रिप
मॅग्नेशियम रिबन स्ट्रीप एअर मध्ये बर्न केली तर ती ऑक्सिजनशी कंबाईन होते, म्हणजे मॅग्नेशियम ऍटम ऑक्सिजनशी कंबाईन होऊन मॅग्नेशियम ऑक्साइड्स तयार करतात. म्हणजे मॅग्नेशियम मेटल जर हवेमध्ये जाळला तर तो ऑक्सिजनशी कंबाईन होऊन व्हाईट कलरची, पांढऱ्या रंगाची मॅग्नेशियम ऑक्साइडची पावडर तयार होते. तर अशा पद्धतीनं हे एक एक्झाम्पल आहे तिसरं. आणि आणखी एक एक्झाम्पल आहे चौथं, की ज्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साइड जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, कॅल्शियम ऑक्साइड इज ऑल्सो नोन ॲज लाईम. कॅल्शियम ऑक्साइडला काय म्हटलं जातं, आणखी लाईम म्हटलं जातं. व्हेन कॅल्शियम ऑक्साइड डिझॉल्व्ह इन वॉटर then forms a calcium hydroxide. That is, when lime dissolve in water then forms a lime water and heat energy is evolved. तर या सर्व रिएक्शन मध्ये, या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला काय कॉमन आढळतंय? कॉमन काय आढळतंय याच्यामध्ये, की दोन रिएक्टंट. प्रत्येक रिएक्शन मध्ये किती रिएक्टंट आहेत? दोन रिएक्टंट आहेत. नंबर ऑफ रिएक्टंट 2 आहे. मॅग्नेशियम ऑक्सिजन, अमोनिया हायड्रोक्लोरिक ऍसिड, कार्बन डायऑक्साइड वॉटर, अशा पद्धतीनं दोन रिएक्टंट आहेत. परंतु प्रोडक्टची संख्या किती आहे? प्रोडक्ट एकच तयार होतोय. इथं मॅग्नेशियम ऑक्साइड, इथं अमोनियम क्लोराइड, इथं कार्बोनिक ऍसिड. म्हणजेच दोन रिएक्टंट कंबाईन होऊन सिंगल प्रोडक्ट तयार होतोय. दोन रिएक्टंट कंबाईन होऊन सिंगल प्रोडक्ट तयार होतोय. अशा ज्या रिएक्शन असतात, या प्रकारच्या ज्या रिएक्शन असतात, या रिएक्शनला म्हटलं जातं कॉम्बिनेशन रिएक्शन. म्हणजे व्हॉट इज द कॉम्बिनेशन रिएक्शन? व्हेन टू और मोर रिएक्टंट कंबाइन्स केमिकली. हे एक्झाम्पल मी पुसतोय, तुम्हाला लक्षात आलेले आहे आता. व्हेन टू और मोर रिएक्टंट्स, सपोज रिएक्टंट A combines with reactant B, then forms a product C. When two or more reactant combines chemically to forms a single product. When two or more reactant combines chemically to forms a single product, such a reaction is called as combination reaction. कुठल्याही प्रकारचा मनावरती ट्रेस न घेता रिलॅक्स राहून काय शिकवलं जातं याच्याकडे रिलॅक्स राहून लक्ष द्या. कुठल्याही माइंड वरती ट्रेस येऊ देऊ नका, की आता कसं होईल, माझ्या लक्षात येईल का. एकदम सोपं आहे. एक्झाम्पल इथं बदलत राहतील, असे असंख्य एक्झाम्पल कॉम्बिनेशन रिएक्शनचे. फक्त मेन ही जी बॉक्स मधली रिएक्शन दिलेली ही डोक्यामध्ये फिट करा, की दोन रिएक्टंट कंबाईन होऊन एकच प्रोडक्ट तयार होते. व्हेन टू किंवा दोन पेक्षा जास्त असतील, when two or more than two reactants combines in a reaction. रिएक्शन मध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक रिएक्टंट कंबाईन होऊन फक्त एकच प्रोडक्ट, सिंगल प्रोडक्ट तयार होत असेल तर ती रिएक्शन असते कॉम्बिनेशन रिएक्शन. म्हणजे कॉम्बिनेशन रिएक्शनची व्याख्या आपण इथं काय लिहू शकतो? when two or more reactant, when two or more reactant combines in reaction, when two or more reactant combines in a reaction to forms a single product, called combination reaction. म्हणजे पहा, जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक रिएक्टंट केमिकली कंबाईन होऊन सिंगल प्रोडक्ट तयार होतो, तेव्हा त्या रिएक्शनला म्हटलं जातं कॉम्बिनेशन रिएक्शन. आता कॉम्बिनेशन रिएक्शनचं पहिलं एक्झाम्पल मी रिपीट करतोय पुन्हा. पहा, दोन रिएक्टंट कोणते? अमोनिया गॅस and vapors of hydrochloric acid. These two reactants combines together to forms a single product, ammonium chloride. When carbon dioxide gas and water, two reactants combines together to forms a single product, carbonic acid. म्हणजे दोन रिएक्टंट कंबाईन होऊन सिंगल प्रोडक्ट तयार होतोय, म्हणून या कॉम्बिनेशन रिएक्शन आहे. तिसरं एक्झाम्पल पाहायचं. हे दोन एक्झाम्पल झाले. तिसरं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेलं होतं. थर्ड example, when magnesium metal strip burn in air, then it
combines with oxygen to forms a magnesium oxide, white color powder of magnesium oxide. magnesium oxide ची व्हाईट कलर पावडर तयार होते. रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी तर ऑक्सिजन गॅस मध्ये ऑक्सिजन मॉलिक्यूल मध्ये 2 एटम आहेत. मॅग्नेशियम ऑक्साइड मध्ये एक असल्यामुळे कोएफिशियंट 2 लिहिला. मॅग्नेशियमला कोएफिशियंट 2 असल्यामुळे इथं 2 लिहिले. तर इथं रिएक्शन काय झाली? when magnesium metal strip burn in air then it combines with oxygen to form a magnesium oxide. इथं सुद्धा पहा मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन किती रिएक्टंट आहेत? 2 रिएक्टंट आहेत आणि प्रोडक्ट किती तयार झालाय? एकच, मॅग्नेशियम ऑक्साइड. 2 reactants combine together to form a single product, combination reaction. Then next, fourth example पहा, when calcium oxide or lime, याचं नाव काय आहे? calcium oxide, it is also called as lime. When calcium oxide dissolve in water, calcium oxide solid state मध्ये dissolve in water in liquid state. calcium oxide dissolve in water then forms a काय तयार होतं? लाइम वॉटर. दॅट इज कॅल्शियम आहे तसा Ca, हा एक ऑक्सिजन, इथला एक ऑक्सिजन, 2 ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन असल्यामुळे त्यांना आपण ब्रॅकेट मध्ये टाकलं आणि इथं ट्वाइस लिहिलं. म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साइड हे ॲक्वियस सोल्युशन तयार झालं आणि याला म्हटलं जातं कॅल्शियम हायड्रॉक्साइड. कॅल्शियम हायड्रॉक्साइड और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लाइम वॉटर. याला लाइम वॉटर म्हटलं जातं. म्हणजे पहा या रिएक्शन मध्ये लाइम वॉटर तयार होतं, परंतु या रिएक्शन मध्ये आणखी आपल्याला एक चेंज झालेला पाहायला मिळतो की या रिएक्शन मधून हीट एनर्जी देखील मोठ्या प्रमाणात इव्हॉल्व होते. म्हणजे पहा या रिएक्शन मध्ये सुद्धा 2 रिएक्टंट आहेत, कॅल्शियम ऑक्साइड आणि वॉटर. हे 2 रिएक्टंट कंबाईन होऊन सिंगल प्रोडक्ट तयार होतो, कॅल्शियम हायड्रॉक्साइड. मग अशा जेवढ्या रिएक्शन असतात की ज्या रिएक्शन मध्ये 2 रिएक्टंट, 2 किंवा 2 पेक्षा अधिक रिएक्टंट केमिकली कंबाईन होऊन सिंगल प्रोडक्ट तयार होतो, अशा रिएक्शनला म्हटलं जातं कॉम्बिनेशन रिएक्शन. तर त्याची डेफिनेशन महत्वाची आणि कुठलेही 2 एक्झाम्पल आपल्याला येणं महत्वाचं आहे. तर पहिला पॉइंट म्हणजे डेफिनेशन काय? when 2 or more reactant. याच्यावरून डेफिनेशन सांगता आली पाहिजे जनरल इक्वेशन वरून. when 2 or more reactant combines chemically to form a single product, such a reaction is called combination reaction. आणि त्याचे हे एक्झाम्पल्स 4 दिलेले, कुठलेही 2 एक्झाम्पल आपल्याला आले पाहिजे. ठीक आहे. तर हा पहिला टाइप कॉम्बिनेशन रिएक्शन संपलेला आहे. याची जी नोट्स आहे ती तुम्हाला मी काल पीडीएफ नोट्स पाठवलेली. आता त्याच्यामध्ये तुम्हाला हे 4 एक्झाम्पल पाहायला मिळतील विथ स्टेटमेंट. याच्यानंतर कॉम्बिनेशन रिएक्शन नंतर केमिकल रिएक्शनचा जो सेकंड टाइप आहे तो आहे डिकंपोजिशन रिएक्शन. डिकंपोजिशन या शब्दाचा अर्थ होतो विघटन किंवा अपघटन. विघटन किंवा अपघटन. डिकंपोजिशन रिएक्शन, डिकंपोजिशन मीन्स ब्रेकडाउन. डिकंपोजिशनचा अर्थ होतो ब्रेकडाउन. म्हणजे ज्या केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंट ब्रेकडाउन केला जातो आणि सिंपल प्रोडक्ट तयार होतात ती रिएक्शन डिकंपोजिशन असते. कॉम्बिनेशन म्हणजे एकत्रीकरण. इथं रिएक्टंटचं एकत्रीकरण होऊन सिंगल प्रोडक्ट तयार होतो. when 2 or more reactant combines together to form a single product, such a reaction is combination. कॉम्बिनेशनच्या अपोजिट जी रिएक्शन आहे ती आहे डिकंपोजिशन रिएक्शन. तर पाहूया. सेकंड टाइप ऑफ केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शनचा सेकंड टाइप डिकंपोजिशन. डिकंपोजिशन रिएक्शन. अपघटन, अपघटन अभिक्रिया. अपघटन अभिक्रिया डिकंपोजिशन रिएक्शन. तर डिकंपोजिशन रिएक्शनची डेफिनेशन पाहण्याच्याही अगोदर आता जसं आपण अगोदर एक्झाम्पल पाहिजे त्यावरून डेफिनेशन समजावून घेतली त्या पद्धतीनं डिकंपोजिशन रिएक्शन काय आहे तुम्हाला सांगितलं की कॉम्बिनेशनच्या अपोजिट रिएक्शन. इथे जनरल रिएक्शन मी म्हणतोय
पहा इथं रिएक्टंट सिंगल रिएक्टंट आहे AB आणि सिंगल रिएक्टंट ब्रोकन डाउन होतोय, ब्रेकडाउन होतोय आणि सिंगल रिएक्टंट ब्रेकडाउन होऊन टू सिंपल प्रोडक्ट तयार होत आहेत A and B. The chemical reaction in which single reactant broken down into two or more simple products, such a reaction is called decomposition reaction. Definition काय आहे? The chemical reaction in which two or more reactant the chemical reaction in which single reactant broken down into two or more simple product. The chemical reaction in which single reactant broken down into two or more simple product, then such a reaction is called, तेव्हा त्या रिएक्शनला काय म्हणतात? Decomposition reaction. What is the decomposition reaction? डेफिनेशन कडे पाहण्याऐवजी या इक्वेशन कडे पहा. द केमिकल रिएक्शन इन विच, अशी केमिकल रिएक्शन की ज्याच्यामध्ये द केमिकल रिएक्शन इन विच सिंगल रिएक्टंट ब्रोकन डाउन इनटू टू और मोर सिंपल प्रोडक्ट. सिंगल रिएक्टंट दोन किंवा दोन पेक्षा अधिक सिंपल प्रोडक्ट मध्ये जर ब्रेक होत असेल तर ती रिएक्शन असते डिकम्पोजिशन रिएक्शन. आणि या डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये रिएक्टंटचं डिकम्पोजिशन होण्यासाठी काही फिजिकल कंडिशन्सची आवश्यकता असते. Decomposition reaction, for the decomposition of the reactant, we require the physical कंडिशन्सची आवश्यकता असते. कोणत्या फिजिकल कंडिशनची आवश्यकता असते? लाईक अ हीट. फिजिकल कंडिशन पहिली कोणती आवश्यक आहे? हीट. काही रिएक्टंट ब्रोकन डाउन होण्यासाठी, सिंपल प्रोडक्ट मध्ये ब्रोकन डाउन होण्यासाठी आपल्याला त्याला काय प्रोव्हाइड करावी लागते? हीट प्रोव्हाइड करावी लागते, म्हणजे उष्णता द्यावी लागते. काही केमिकल रिएक्शन मध्ये आपल्याला डिकम्पोजिशन घडून येण्यासाठी सनलाइटची आवश्यकता असते. म्हणजे सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये काही रिएक्टंट ब्रोकन डाउन केले जातात, डिकम्पोज केले जातात. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता असते. किंवा काही रिएक्टंट जर आपण ऍसिड मध्ये डिसॉल्व्ह केले तर ऍसिड मध्ये डिसॉल्व्ह केल्यामुळे सुद्धा ते ब्रेक होतात. त्याच्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स, सूक्ष्मजीव सुद्धा काही कंपाऊंड्स डिकम्पोजिशन करतात, म्हणजे काही रिएक्टंटचं ब्रेकडाउन करतात. म्हणजे सिंगल रिएक्टंट सिंपल प्रोडक्ट मध्ये ब्रेक करण्यासाठी आपल्याला हीट, सनलाइट, इलेक्ट्रिसिटी, ऍसिड आणि मायक्रो ऑर्गॅनिझम अशा वेगवेगळ्या फिजिकल कंडिशन्सची आवश्यकता असते. फिजिकल फॅक्टरची आवश्यकता असते. कंडिशन्स म्हणण्यापेक्षा फिजिकल फॅक्टर्स म्हणू आपण. वेगवेगळ्या फिजिकल फॅक्टरची आवश्यकता डिकम्पोजिशन रिएक्शन साठी असते. तर डिकम्पोजिशन रिएक्शन ही कॉम्बिनेशनच्या अपोजिट आहे. कॉम्बिनेशन मध्ये दोन रिएक्टंट कंबाईन होऊन सिंगल प्रोडक्ट तयार होतो. तर डिकम्पोजिशन मध्ये सिंगल रिएक्टंट पासून टू ऑर मोर सिंपल प्रोडक्ट तयार होत असतात. तर इथं डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणजे काय आणि त्याची जनरल रिएक्शन आणि डिकम्पोजिशन साठी आवश्यक असणारे फॅक्टर कोणकोणते आहेत हा पॉइंट तुमच्या लक्षात आलेला असेल. तर पहा, द केमिकल रिएक्शन इन विच single reactant broken down into two or more simple product, such a reaction is called decomposition reaction. And for the decomposition of the single reactant, different physical factors are required like heat, sunlight,
इलेक्ट्रिसिटी, ऍसिड, मायक्रो ऑर्गॅनिझम एक्सेट्रा. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे पहा, ऑन द बेसिस ऑफ फिजिकल फॅक्टर रिक्वायर्ड फॉर द डिकम्पोजिशन ऑफ द सिंगल रिएक्टंट देयर आर फॉलोइंग 5 टाइप्स ऑफ द डिकम्पोजिशन रिएक्शन. डिकम्पोजिशन रिएक्शनचे पुन्हा 5 सब टाइप आहेत या फॅक्टर वरून. तर ते एक एक टाइप आता आपण समजावून घेऊ टाइप्स ऑफ डिकम्पोजिशन मध्ये. डिकम्पोजिशन रिएक्शनचा जो फर्स्ट टाइप आहे पहा, तो आहे थर्मल डिकम्पोजिशन. कोणता आहे फर्स्ट टाइप? थर्मल डिकम्पोजिशन रिएक्शन. थर्मल डिकम्पोजिशन म्हणजे औष्णिक अपघटन. थर्मल डिकम्पोजिशन म्हणजे काय? औष्णिक अपघटन. थर्म मीन्स हीट. थर्म म्हणजे काय? हीट. थर्म या शब्दाचा अर्थ होतो हीट. थर्म हीट म्हणजे जे डिकम्पोजिशन कशामुळे होतं? हीट मुळे होणारे जे डिकम्पोजिशन असतं. रिएक्टंट जर हीट दिल्यामुळे डिकम्पोज होत असेल, ब्रेकडाऊन होत असेल, तर त्या डिकम्पोजिशनला म्हणतात थर्मल डिकम्पोजिशन. व्हॉट इज द थर्मल डिकम्पोजिशन रिएक्शन? थर्मल डिकम्पोजिशन रिएक्शनची डेफिनेशन काय? The chemical reaction in which when the reactant heated at high temperature, then it broken down into 2 or more simple products. आपण जर रिएक्टंट हाय टेम्परेचरला हीट केला, तर रिएक्टंट हाय टेम्परेचरला हीट केल्यामुळे तो 2 किंवा 2 पेक्षा अधिक सिंपल प्रोडक्ट मध्ये ब्रेक केला जातो. आणि अशी जी रिएक्शन असते त्याला थर्मल डिकम्पोजिशन रिएक्शन म्हटलं जातं. म्हणजे पहा, व्हॉट इज द थर्मल डिकम्पोजिशन रिएक्शन? When reactant heated at high temperature, then it broken down into 2 or more products called thermal decomposition. Thermal decomposition. What is the thermal decomposition? When a reactant heated at high temperature, then it broken down into 2 or more simple product. Such a decomposition is called as thermal decomposition reaction. When reactant heated at high temperature, then it broken down into 2 or more simple product. Such a decomposition is called thermal decomposition. आणि या थर्मल डिकम्पोजिशनचे एक एक्झाम्पल पहा. फॉर एक्झाम्पल, आपण याच्या अगोदर हे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेले, तेच एक्झाम्पल आपण इथं पाहतोय सुरुवातीला फर्स्ट एक्झाम्पल म्हणून. तर ही डेफिनेशन जी दिलेली याला मी थोडं कमी करतोय जागेमुळे, तुम्हाला डेफिनेशन समजेल अशा शॉर्टकट मध्ये मांडतो. पहा, आपला हा जो सिंगल रिएक्टंट आहे AB, याला जर आपण काय केलं? heated at high temperature. When reactant heated at high temperature, then it broken down into 2 or more simple products. Such a reaction is called thermal decomposition reaction. Example of thermal decomposition reaction. First example, when calcium carbonate CaCO3, calcium carbonate heated up to 1000 degree Celsius temperature, high temperature, 1000 degree Celsius temperature. When calcium carbonate heated up to 1000 degree Celsius temperature, then it decomposes into, याचं डिकम्पोजिशन 2 प्रोडक्ट मध्ये होतं. एक कॅल्शियम एक ऑक्सिजन सी कंबाइन होऊन
कॅल्शियम ऑक्साईड तयार होतं, कॅल्शियम ऑक्साईड तयार होतं आणि कार्बन आणि शिल्लक राहिलेले दोन ऑक्सिजन एकत्र येऊन कार्बन डायऑक्साइड हा गॅस जो आहे तो इव्हॉल्व होतो. म्हणजे पहा कॅल्शियम ऑक्साईड तयार होतं आणि कार्बन डायऑक्साइड हा गॅस इव्हॉल्व होतोय. म्हणजे पहा या रिएक्शन मध्ये पहा सिंगल रिएक्टंट टू सिंपल प्रोडक्ट मध्ये ब्रेक झालाय. कॅल्शियम कार्बोनेट हा सिंगल रिएक्टंट दोन प्रोडक्ट मध्ये ब्रेक केला जातोय. कोणते दोन प्रोडक्ट? कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साइड या दोन प्रोडक्ट मध्ये कॅल्शियम कार्बोनेट ब्रेक झाला. परंतु हे ब्रेकडाऊन कोणामुळे झालं? तर आपण कॅल्शियम कार्बोनेटला 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत हीट दिल्यामुळे. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट हा हाय टेम्परेचरला हीट केल्यामुळे दोन प्रोडक्ट मध्ये ब्रेक केला जातोय आणि म्हणून हे जे डिकम्पोजिशन होतं ते हीट दिल्यामुळे होतं आणि म्हणून हीटमुळे होणारे डिकम्पोजिशन हे थर्मल डिकम्पोजिशन असतं. दुसरे एक्झाम्पल पहा. सेकंड एक्झाम्पल ऑफ डिकम्पोजिशन रिएक्शन शुगर. तुम्हाला सर्वांना शुगर माहिती आहे, साखर. तर साखरेचा जो काही फॉर्म्युला आहे तो काय आहे बरं? मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ शुगर काय आहे? आठवतोय का? मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ शुगर, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ शुगर आहे C12H22O11. शुगरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? C12H22O11 हा फॉर्म्युला आहे शुगरचा. साखरेचं सूत्र आहे रेणूसूत्र. then शुगर इज हीटेड. सिंगल रिएक्टंट आहे, हीट केला. आपण साखर घेतली आणि ती जर समजा गरम एखाद्या तव्यावरती पॅन वरती जर टाकली तर हाय टेम्परेचरला जेव्हा शुगर हीट होते तेव्हा त्या ठिकाणी एक ब्लॅक सबस्टन्स तयार होतो, त्याला म्हणतात ब्लॅक कार्बन. आणि त्याच्यामधून त्या शुगर मध्ये असणारे हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वॉटर वेपरच्या रूपात इव्हॉल्व झालेले असतात. म्हणजे कशाच्या रूपात? H2O इन गॅसेस स्टेट च्या रूपात इव्हॉल्व होतात, वॉटर वेपर इव्हॉल्व होतात आणि ब्लॅक कार्बन शिल्लक राहतो. ही रिएक्शन आपल्याला बॅलन्स करावी लागेल. कार्बन किती आहे तिथं? 12. इथं कार्बन 1 आहे म्हणून याला कोएफिशिएंट किती द्यावा लागेल? 12. म्हणजे 12 कार्बन 12 कार्बन. हायड्रोजन किती आहे? 22. इथं 2 हायड्रोजन आहेत मग कोएफिशिएंट किती लिहावं लागेल 22 होण्यासाठी? 11 लिहावं लागेल. म्हणजे 11 into 2 22 आणि ऑक्सिजन 11 आहे तर ऑक्सिजन 11. रिएक्शन बॅलन्स झालेली. तर पहा when sugar single reactant sugar heated at high temperature. आपण शुगरला जर हाय टेम्परेचरला हीट केलं तर काय तयार होते? ब्लॅक कार्बन तयार होते. काय तयार होते? ब्लॅक कार्बन तयार होतोय आणि वॉटर व्हेपर त्याच्यातून इव्हॉल्व होत आहे. म्हणजे पहा या रिएक्शन मध्ये देखील सिंगल रिएक्टंट ब्रोकन डाऊन होऊन टू सिंपल प्रोडक्ट तयार होतात. शुगर हा सिंगल रिएक्टंट आहे, कॅल्शियम कार्बोनेट हा सिंगल रिएक्टंट आहे. हीट दिल्यामुळे ते ब्रेक होऊन टू सिंपल प्रोडक्ट तयार करतात. आणि म्हणून अशी जी रिएक्शन असते की सिंगल रिएक्टंट हीट केल्यामुळे जर तो दोन सिंपल प्रोडक्ट मध्ये ब्रेक होत असेल तर ती डिकम्पोजिशन रिएक्शन असते. आता डिकम्पोजिशन कोणतं डिकम्पोजिशन आहे? हीटमुळे होणारं थर्मल डिकम्पोजिशन. तर हे दोन एक्झाम्पल थर्मल डिकम्पोजिशनचे लक्षात आले का? पहा परत एकदा मी डेफिनेशन आणि दोन एक्झाम्पल रिपीट करतोय. व्हॉट इज द थर्मल डिकम्पोजिशन? when single reactant when the reactant heated at high temperature then it broken down into two simple product, two or more simple product. Such a decomposition is called thermal decomposition. Example first, when calcium carbonate heated up to 1000 degree Celsius temperature then forms a calcium oxide and carbon dioxide gas is evolved. दूसरा example, when sugar is heated at high temperature then it break down into black carbon and water vapor. आता तिसरे एक्झाम्पल पहा थर्मल डिकम्पोजिशन रिएक्शनचं. थर्मल डिकम्पोजिशनचं थर्ड एक्झाम्पल झिंक कार्बोनेट. थर्ड एक्झाम्पल झिंक कार्बोनेट. हा झिंकचा कंपाऊंड आहे, त्याचं नाव आहे झिंक कार्बोनेट. जर आपण या झिंक कार्बोनेटला
हाय टेम्परेचरला जर हीट केलं, when zinc carbonate heated at high temperature. पहा जसं आपण कॅल्शियम कार्बोनेटची रिएक्शन पाहिली तशीच रिएक्शन इथे होते. इथं फक्त लिमिटेड ऑक्सिजन मध्ये त्याला हीट करायचं. when zinc carbonate heated in air in limited air, that is in the limited supply of oxygen. तर इथं काय होतं पहा, हा झिंक 3 ऑक्सिजन मधल्या एका ऑक्सिजनला ऑक्सिजनशी कंबाईन होतो. म्हणजे काय तयार होतं, ZnO हा सॉलिड सबस्टन्स तयार होतो. याचं नाव आहे झिंक ऑक्साईड. काय तयार झालं, झिंक ऑक्साईड तयार झालं. झिंक ऑक्सिजनशी कंबाईन होऊन झिंक ऑक्साईड. शिल्लक काय राहिलं, कार्बन आणि 2 ऑक्सिजन, म्हणजेच कार्बन डायऑक्साइड गॅस इव्हॉल्व होतोय. म्हणजे या रिएक्शन मध्ये सुद्धा पहा, झिंक कार्बोनेट हा सिंगल रिएक्टंट, एक रिएक्टंट आहे, तो ब्रेक होऊन 2 सिंपल प्रोडक्ट तयार झाले, झिंक ऑक्साईड, कार्बन डायऑक्साइड. ज्या रिएक्शन मध्ये सिंगल रिएक्टंट हीट दिल्यामुळे डिकंपोज होतो 2 किंवा 2 पेक्षा अधिक प्रोडक्ट मध्ये, अशा रिएक्शनला म्हटलं जातं थर्मल डिकंपोजिशन रिएक्शन. पाठीमागच्या इयत्तेमध्ये इयत्ता 9वी मध्ये आपण एक थर्मल डिकंपोजिशन रिएक्शन पाहिलेली होती का, तुम्हाला आठवत असेल तर त्या चॅप्टरचं नाव तुम्ही मला नंतर किंवा YouTube वरती तुम्ही कमेंट करू शकता. त्या चॅप्टरचं नाव काय आहे, त्या चॅप्टरचं नाव तुम्ही मला नंतर सांगा. कंपाऊंडचं नाव आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे NaHCO3. काय आहे, NaHCO3. काय नेम आहे या कंपाऊंडचं, NaHCO3 या कंपाऊंडचं नेम काय आहे, याचं नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. काय नाव आहे याचं, सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट. आणि याला कोणता सोडा म्हणतात, बेकिंग सोडा म्हणतात. कोणता सोडा आहे हा, बेकिंग सोडा. खाण्याचा जो सोडा असतो तो खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट आहे. त्याचे आपण किती मॉलिक्यूल घेतले, 2 मॉलिक्यूल घेतले सोडियम बायकार्बोनेटचे. सोडियम बायकार्बोनेटचे आपण 2 मॉलिक्यूल घेतले आणि त्या सोडियम बायकार्बोनेटच्या मॉलिक्यूलला आपण काय केलं, स्ट्रॉंगली हीट केलं. म्हणजे सोडियम बायकार्बोनेट पावडर घेतली, त्याला स्ट्रॉंगली जर हीट केलं तर या कंपाऊंडचं ब्रेकडाऊन होतं. कशात होतं, Na2 आणि एक CO3, 2 CO3 आहेत, त्यातला एक CO3 गेला, म्हणजे Na2CO3. याचं नाव आहे सोडियम कार्बोनेट. थोडं पुसतोय मी, हे इथं लिहितो छोट्या अक्षरात, सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच बेकिंग सोडा. त्याला जर आपण स्ट्रॉंगली हीट केलं सोडियम बायकार्बोनेट पावडरला तर काय तयार होतं, सोडियम कार्बोनेट तयार होतं. याचं नाव आहे सोडियम कार्बोनेट आणि याचं दुसरं नाव काय आहे, वॉशिंग सोडा. काय म्हणतात त्याला, वॉशिंग सोडा, सोडियम कार्बोनेट. आता पहा, Na2 आणि एक CO3 गेला, शिल्लक काय राहिलं, H2 आणि एक CO3 राहिलाय. तर H2 एक ऑक्सिजनशी कंबाईन होऊन काय तयार होतं, H2O तयार होतं, म्हणजे वॉटर तयार झालं, H2O. शिल्लक राहिलं एक कार्बन आणि 2 ऑक्सिजन, CO2 गॅस इक्वल होईल. म्हणजे पहा, when sodium bicarbonate is heated at high temperature, then it broken down into sodium carbonate, water and carbon dioxide gases evolve. म्हणजे पहा, या रिएक्शन मध्ये सुद्धा सिंगल रिएक्टंट आहे, हीट दिल्यामुळे तो 2 किंवा 2 पेक्षा अधिक सिंपल प्रोडक्ट मध्ये ब्रेक होतोय. आणि असं जे डिकंपोजिशन असतं, या डिकंपोजिशनला म्हटलं जातं थर्मल डिकंपोजिशन. तर अशा पद्धतीनं हा पहिला टाइप जो आहे डिकंपोजिशन रिएक्शनचा, थर्मल डिकंपोजिशन, हा तुमच्या लक्षात आलेला असेल की व्हॉट इज थर्मल डिकंपोजिशन. 2 मार्कचा क्वेश्चन असतो, व्हॉट इज थर्मल डिकंपोजिशन रिएक्शन, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. तर डेफिनेशन काय मग थर्मल डिकंपोजिशनची, when single reactant किंवा when the reactant heated at high temperature, when the reactant heated at high temperature, then it broken down into 2 or more simple product. Such a reaction is called thermal decomposition reaction. आणि एक्झाम्पल तुम्ही यातलं कोणतंही लिहू शकता, कुठलंही एक्झाम्पल ऍक्सेप्ट केलं जातं. कुठलंही म्हणजे फक्त ते थर्मल डिकंपोजिशनच असलं पाहिजे. 4 एक्झाम्पल दिलेले तुम्हाला. पहिले एक्झाम्पल दिलं होतं कॅल्शियम कार्बोनेटचं. कॅल्शियम कार्बोनेट हिटेड ॲट हाय टेम्परेचर,
then it broken down into calcium oxide and carbon dioxide gas is evolved. दुसरे एक्झाम्पल दिलं होतं शुगरचं. when sugar is heated at high temperature then it break down into black carbon and water vapor. तिसरे एक्झाम्पल दिलं झिंक कार्बोनेटचं. when zinc carbonate heated at high temperature then it broken down into zinc oxide and carbon dioxide gas is evolved. आणि चौथे एक्झाम्पल दिलं सोडियम बायकार्बोनेटचं. when sodium bicarbonate heated at high temperature then it broken down into sodium carbonate, water and carbon dioxide gas is evolved. तर अशा पद्धतीने हा डिकम्पोजिशन रिएक्शन मधला फर्स्ट टाइप थर्मल डिकम्पोजिशन आपला कंप्लीट झालेला आहे. आता थर्मल डिकम्पोजिशन नंतर आपल्याला डिकम्पोजिशन रिएक्शनचा सेकंड टाइप पाहायचा आहे. सेकंड टाइप ऑफ डिकम्पोजिशन रिएक्शन आहे फोटोलायटिक डिकम्पोजिशन. कोणतं डिकम्पोजिशन आहे? फोटोलायटिक. फोटो 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 हे पण पुसतोय मी. फोटो 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 लाइटिक. फोटो लाइटिक फोटोलायटिक डिकम्पोजिशन. फोटोलायटिक डिकम्पोजिशन. फोटोलायटिक डिकम्पोजिशन. फोटो मीन्स व्हॉट इज मीन बाय फोटो? फोटो कशाला म्हटलं? फोटो म्हणजे काय? फोटो म्हणजे सनलाइट. फोटो म्हणजे काय? सनलाइट. लक्षात ठेवा. जसं फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस मध्ये फोटो म्हणजे सनलाइट आणि सनलाइट ही काय केली जाते? एनर्जीच्या रूपात स्टोअर्ड केली जाते. सिंथेसिस म्हणजे स्टोअर करणे. सनलाइट फूडच्या रूपात स्टोअर केली जाते, केमिकल एनर्जीच्या रूपात स्टोअर केली जाते, त्याला फोटोसिंथेसिस म्हणतात. तसं इथं फोटो या शब्दाचा अर्थ आहे सनलाइट. म्हणजे जे डिकम्पोजिशन कोणामुळे होतं? कोणामुळे होणारे डिकम्पोजिशन? सनलाइट मुळे होणारे जे डिकम्पोजिशन असतं त्याला काय म्हणतात? फोटोलायटिक डिकम्पोजिशन. तर फोटोलायटिक डिकम्पोजिशनची मग डेफिनेशन काय आपल्याला सांगता येईल? व्हॉट इज द फोटोलायटिक डिकम्पोजिशन? इथं सिंगल रिएक्टंट आहे आपला AB. हा ब्रेक होतोय. कशात ब्रेक होतोय? टू सिंपल प्रोडक्ट मध्ये ब्रेक होतोय. A प्लस B अशा दोन सिंपल प्रोडक्ट मध्ये ब्रेक होतोय. आणि हे जे त्याचं ब्रेकडाऊन होतंय हे ब्रेकडाऊन कशामुळे होतंय? हे ब्रेकडाऊन कशामुळे होतंय? हा रिएक्टंट आपण कुठे एक्सपोज केला? कुठे ठेवला? सनलाइट मध्ये, उन्हामध्ये ठेवला, सूर्यप्रकाशात ठेवला. एखादा रिएक्टंट सूर्यप्रकाशात ठेवल्यामुळे, सनलाइट मध्ये एक्सपोज केल्यामुळे जर दोन सिंपल प्रोडक्ट मध्ये ब्रेक केला जात असेल तर त्या डिकम्पोजिशनला म्हणतात फोटोलायटिक डिकम्पोजिशन. What is the photolytic decomposition? When reactant exposed in sunlight, then it broken down into two or more simple product. Such a decomposition is called photolytic decomposition. What is photolytic decomposition? When reactant exposed in sunlight, म्हणजे हा सूर्य, सन, दिस इज सन, आणि ही त्याची जी लाईट असते त्याला काय म्हणतात? सनलाइट, सूर्यप्रकाश. आणि या सूर्यप्रकाशामध्ये जर आपण एखादा रिएक्टंट ठेवला, एक चायना डिश घेतली मी अशी, आणि त्याच्यामध्ये एक कंपाऊंड घेतला मी. कोणता कंपाऊंड आहे घेतलेला? कोणता कंपाऊंड घेतलेला आहे ते तुम्हाला माहिती नाही, त्याचं नाव सांगतो मी. याचं नाव आहे पेल येलो कलर सिल्वर ब्रोमाइड. कोणता कंपाऊंड आहे हा? सिल्वर ब्रोमाइड आहे. आणि याचा कलर कसा असतो? पेल येलो. पेल म्हणजे फिक्कट, येलो म्हणजे पिवळा. फिक्कट पिवळ्या रंगाचा सिल्वर ब्रोमाइड हा एक कंपाऊंड आहे. आणि तो सिल्वर ब्रोमाइड मी एका डिश मध्ये घेतला आणि कुठे ठेवला आहे? कुठे एक्सपोज केला? तो उन्हामध्ये, सनलाइट मध्ये ठेवला. तर सनलाइट मुळे काय होतं? दिस सनलाइट ब्रेक डाउन द सिल्वर ब्रोमाइड. ही सनलाइट काय करते? सिल्वर ब्रोमाइडचं ब्रेकडाऊन करते. कसं ब्रेकडाऊन होतं ते मी खाली रिएक्शन मध्ये मांडतो. आता पहा, रिएक्शन मध्ये मांडू आपण. सिल्वर ब्रोमाइड, एक्झाम्पल सिल्वर ब्रोमाइड AgBr.
सिल्वर ब्रोमाइड. कुठे एक्सपोज केलं सिल्वर ब्रोमाइड? सनलाइट मध्ये एक्सपोज केलं. व्हेन सिल्वर ब्रोमाइड एक्सपोज्ड इन सनलाइट, हे सिल्वर ब्रोमाइडची मेन कॅरेक्टरिस्टिक कोणती? याचा कलर कसा आहे? कलर पेल येलो. कसा कलर आहे? पेल येलो. पेल येलो म्हणजे फिकट पिवळ्या रंगाचा हे सिल्वर ब्रोमाइड आपण सनलाइट मध्ये जर एक्सपोज केलं तर काय होतं? त्याचं डिकम्पोजिशन होतं, ब्रेकडाऊन होतं. दोन सबस्टन्सेस मध्ये, दोन प्रोडक्ट मध्ये तो विभागला जातो. म्हणजे इथं तयार होईल एक सिल्वर. कोणते मॉलिक्यूल तयार झाले? शिल्लक काय राहील बशीमध्ये? सिल्वर शिल्लक राहील आणि त्यातून ब्रोमीन गॅस इव्हॉल्व होईल. Br2 गॅस हा इव्हॉल्व होतो, हवेमध्ये निघून जातो. मग पहा इथं Br2 आहे, ब्रोमीन 2 आहेत, इथे एकच आहे म्हणून कोएफिशिएंट 2 लिहिला. परंतु सिल्वर सुद्धा 2 झाले म्हणून सिल्वरला सुद्धा कोएफिशिएंट 2. आता केमिकल रिएक्शन आपली बॅलन्स झालेली आहे. पहा इक्वेशन बॅलन्स झालेले आहे. इथं सिल्वर 2, ब्रोमीन 2, ब्रोमीन 2. म्हणजे when pale yellow color silver bromide kept in sunlight then it becomes a gray. ते कसं झालं? ग्रे झालं, कारण हा ग्रे कलरचा सिल्वर तयार झाला आणि त्याच्यातून ब्रोमीन गॅस इव्हॉल्व झाला. म्हणजे या पद्धतीनं पेल येलो कलर सिल्वर ब्रोमाइड कशामुळे डिकम्पोज झालं? कशात डिकम्पोज झालं? ग्रे कलर सिल्वर आणि ब्रोमीन गॅस मध्ये डिकम्पोज झालं. परंतु हे डिकम्पोजिशन केव्हा होतं? जर आपण सिल्वर ब्रोमाइडला कुठे ठेवलं? सनलाइट मध्ये ठेवलं तरच त्याचं ब्रेकडाऊन होतं. आणि म्हणून सनलाइट मुळे होणारं ब्रेकडाऊन म्हणजे फोटोलायटिक डिकम्पोजिशन. When a reactant exposed in sunlight, then it decomposes into two or more simple products. Such a decomposition is called thermal decomposition. Then second example of decomposition reaction. Decomposition reaction चं दुसरं एक्झाम्पल पहा, फोटोलायटिक डिकम्पोजिशन चं. सिल्वर क्लोराइड AgCl. सिल्वर क्लोराइडला देखील आपण जर सनलाइट मध्ये ठेवलं, sunlight exposed in sunlight, when silver chloride exposed in sunlight then it decomposes into gray color silver. Gray color silver हे आहे सिल्वर क्लोराइड. सिल्वर क्लोराइड exposed in sunlight then it decomposes into gray color silver and chlorine gas is evolved. इथं कोणता गॅस इव्हॉल्व होतो? Cl2, क्लोरीन गॅस इव्हॉल्व होतो आणि ग्रे कलर सिल्वर तयार होतं. इथं एक महत्त्वाचा एक नोट लक्षात ठेवा की हे सिल्वर ब्रोमाइड जे आहे हे ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी मध्ये वापरलं जातं. सिल्वरचे दोन कंपाऊंड फोटोग्राफी मध्ये यूज करतात. तुम्हाला याच्या अगोदर मी सिल्वर नायट्रेट हा कंपाऊंड सांगितलेला आहे. सिल्वर नायट्रेट जे असतं ते कलर फोटोग्राफी मध्ये वापरलं जातं. सिल्वर नायट्रेटचा फॉर्म्युला काय? AgNO3. हा सिल्वर नायट्रेट कुठे यूज करतात? कलर फोटोग्राफी मध्ये. आणि सिल्वर ब्रोमाइड हा कुठे वापरतात? ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी. ब्लॅक अँड व्हाईट जे फोटो असतात त्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी मध्ये सिल्वर ब्रोमाइड वापरतात, तर सिल्वर नायट्रेट हे कलर फोटोग्राफी मध्ये वापरतात. तर ही होती फोटोलायटिक डिकम्पोजिशन. व्हॉट इज द फोटोलायटिक डिकम्पोजिशन? एक्सप्लेन विथ एक्झाम्पल असं जर विचारलं तर फोटोलायटिक डिकम्पोजिशनचं डेफिनेशन अगोदर सांगायची. काय डेफिनेशन आहे? When a reactant exposed in sunlight, then it broken down into two or more simple products. Such a decomposition is called photolytic decomposition. आणि त्याचं एक्झाम्पल एक की when pale yellow color silver bromide, स्टेटमेंट लिहायचं अगोदर. When pale yellow color silver bromide kept in sunlight or exposed in sunlight, then it broken down into ग्रे कलर सिल्वर अँड ब्रोमीन गॅसेस इव्हॉल्व. त्याच पद्धतीने सिल्वर क्लोराइडची रिएक्शन आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही मेडिकल दुकानामध्ये पाहिलं असेल पहा, मेडिकल स्टोअर मध्ये की बरेचसे औषधं जे असतात, मेडिसिन्स जे असतात ते पेल येलो कलर बॉटल मध्ये असतात किंवा ब्राऊन कलरच्या बॉटल मध्ये असतात. जे औषध असतात ते ब्राऊन कलरच्या बॉटल मध्ये स्टोअर केलेले असतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते ब्राऊन कलरच्या बॉटल मध्ये का स्टोअर केले जातात? कारण त्या बऱ्याचशा औषधांमध्ये पोटॅशियम फेरोसायनाइड नावाचा एक सबस्टन्स कंपाऊंड वापरतात आणि तो पोटॅशियम फेरोसायनाइडचा कंपाऊंड जर सनलाइट मध्ये एक्सपोज झाला तर
त्याचं डिकम्पोजिशन फोटोलायटिक डिकम्पोजिशन होतं, म्हणजे सनलाईटमुळे त्या पोटॅशियम फेरोसायनाइडचं ब्रेकडाऊन होतं आणि पॉइझनस सबस्टन्सेस तयार होतात. आणि म्हणून त्या पोटॅशियम फेरोसायनाइडचं डिकम्पोजिशन होऊ नये, फोटोलायटिक डिकम्पोजिशन होऊ नये, म्हणजे त्याच्यापर्यंत सनलाईट पोहोचू नये, म्हणून ब्राऊन कलर, डार्क कलर बॉटल वापरतात. ती डार्क कलर बॉटल सनलाईटला ऍब्झॉर्ब करते आणि पोटॅशियम फेरोसायनाइडचं होणारं फोटोलायटिक डिकम्पोजिशन प्रिव्हेंट करत असते. तर अशा पद्धतीनं बरेचसे जे कंपाऊंड असतात, केमिकल कंपाऊंड असतात, ते सनलाईटमुळे डिकम्पोज होत असतात. जे कंपाऊंड सनलाईटमुळे डिकम्पोज होतात असे जर मेडिसिन मध्ये वापरलेले असतील तर ते सनलाईट पासून दूर ठेवण्यासाठी ब्राऊन कलर किंवा डार्क कलर बॉटल मध्ये साठवले जातात. तर हे सेकंड टाइप होता डिकम्पोजिशनचा, फोटोलायटिक डिकम्पोजिशन. लक्षात आलंय सर्वांच्या? आता याच्यानंतर आपल्याला थर्ड टाइप पाहायचा आहे डिकम्पोजिशन रिएक्शनचा, तो म्हणजे इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन. इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन बघूया. थर्ड टाइप, पहिला टाइप होता थर्मल डिकम्पोजिशन. एकदा थोडंसं रिपीट करतोय. जर सिंगल रिएक्टंट हीट दिल्यामुळे, व्हेन रिएक्टंट हीटेड ॲट हाय टेम्परेचर, रिएक्टंट हाय टेम्परेचरला हीट केल्यामुळे जर ब्रेक होत असेल तर थर्मल डिकम्पोजिशन. रिएक्टंट सनलाइट मध्ये एक्सपोज केल्यामुळे जर ब्रेक होत असेल तर फोटोलायटिक डिकम्पोजिशन. जर रिएक्टंट मधून आपण इलेक्ट्रिसिटी पास केली, रिएक्टंट मधून काय पास केली? इलेक्ट्रिसिटी. रिएक्टंट मधून इलेक्ट्रिसिटी पास केल्यामुळे जर रिएक्टंट ब्रेक होत असेल तर त्याला म्हणतात इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन. किंवा रिएक्टंट जर आपण ऍसिड मध्ये डिसॉल्व्ह केला, रिएक्टंट कशात डिसॉल्व्ह केला? ऍसिड मध्ये डिसॉल्व्ह केल्यामुळे जर तो ब्रेक होत असेल तर त्याला काय म्हणतात? ऍसिडिक डिकम्पोजिशन. आणि एखाद्या रिएक्टंटला मायक्रो ऑर्गॅनिझम ब्रेक करत असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम कुठे असतात? मायक्रो ऑर्गॅनिझम एअर, वॉटर, सॉइल. एखादा प्राणी मेला समजा तर त्या प्राण्याच्या बॉडीमध्ये जे कंपाऊंड असतात ते मायक्रो ऑर्गॅनिझम त्या कंपाऊंडला ब्रेक करतात. आणि असं जे डिकम्पोजिशन असतं त्याला म्हणतात ऑर्गॅनिक. म्हणजे पहा, हीट मुळे होणारं डिकम्पोजिशन कोणतं? थर्मल डिकम्पोजिशन. हीट मुळे होणारं डिकम्पोजिशन कोणतं आहे? थर्मल डिकम्पोजिशन. सनलाइट मुळे होणारं डिकम्पोजिशन कोणतं? फोटोलायटिक डिकम्पोजिशन. सर्व टाइप आता तुमच्या लक्षात येतील. इलेक्ट्रिसिटी मुळे होणारे डिकम्पोजिशन इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन. त्याच्यानंतर ऍसिड मुळे होणारे डिकम्पोजिशन कोणतं? ऍसिडिक डिकम्पोजिशन. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे होणाऱ्या डिकम्पोजिशनला काय म्हणतात? ऑर्गॅनिक डिकम्पोजिशन. ऑर्गॅनिक डिकम्पोजिशन. तर डिकम्पोजिशन रिएक्शनच्या अशा पद्धतीनं ही 5 टाइप आहेत. त्यातले 2 टाइप आपण पाहितले. कोणते? थर्मल डिकम्पोजिशन अँड फोटोलायटिक डिकम्पोजिशन. When reactant heated at high temperature, then it broken down into 2 simple products. Such a decomposition is called thermal decomposition. When reactant exposed in sunlight, then it broken down into 2 simple products. Such a decomposition is called photolytic decomposition. आता इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन काय आहे ते पाहायचे. पहा, इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन ची डेफिनेशन काय? When reactant किंवा when electricity pass, when electricity passed through the solution of reactant, रिएक्टंटच्या सोल्युशन मधून इलेक्ट्रिसिटी पास केल्यामुळे जर त्याचं डिकम्पोजिशन होत असेल तर त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन. when electricity passed through the solution of reactant, then it broken down into 2 or more simple products. Such a decomposition is called electrolytic decomposition. त्याचं एक्झाम्पल आपण आता डिटेल मध्ये बघू. Acidic decomposition, when a reactant dissolve in acid, when a reactant dissolve in acid, then it broken down into 2 or more simple products called acidic decomposition. And when microorganism present in soil break down the reactant into 2 simple products, then such a decomposition is called organic decomposition.
तर हे 5 टाइप आहेत, त्यातले 2 टाइप आपण डिटेल मध्ये पाहिलेले. तिसरा टाइप जो आहे इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन, तिथपासूनचा पार्ट आता आपल्याला पाहायचा आहे. तर हे शॉर्ट मध्येच पाहायचं आहे आपल्याला, जास्त डिटेल मध्ये नाही जायचं. तर तिसरा टाइप जो आहे तो आहे इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन. इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन शब्द लक्षात ठेवा, महत्त्वाचे फॅक्टर. फोटो, थर्म, हीट. फोटो, सनलाइट, बाकीचे तर नाव दिलेलेच आहे. इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन? when electricity passed through solution of reactant when electricity passed through solution of reactant, then it decomposes into two or more simple product called electrolytic decomposition. तेव्हा त्या डिकम्पोजिशनला इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन म्हटलं जातं. when electricity passed through solution of रिएक्टंटच्या सोल्युशन मधून इलेक्ट्रिसिटी पास केल्यामुळे जर रिएक्टंट 2 किंवा 2 पेक्षा अधिक प्रोडक्ट मध्ये डिकम्पोज होत असेल तर त्या डिकम्पोजिशनला इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन म्हटलं जातं. म्हणजे AB या रिएक्टंटच्या सोल्युशन मधून आपण काय पास केली? इलेक्ट्रिसिटी पास केली, तर त्याचं डिकम्पोजिशन 2 सिंपल प्रोडक्ट मध्ये होतं आणि म्हणून या डिकम्पोजिशनला म्हणतात इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन. त्याचे एक्झाम्पल आपण सोडियम क्लोराइडचं सोल्युशन घेतलं बा. 10% सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराइड NaCl प्लस H2O. कारण सोडियम क्लोराइड हा सॉलिड सॉल्ट आहे, त्याला पाण्यात डिसॉल्व केलं तर तयार होणारे जे सोल्युशन असतं, आपण 9वी मध्ये अभ्यासलंय सोडियम क्लोराइड सॉल्ट मध्ये, त्याच्या सोल्युशनला काय म्हणतात? ब्राईन. काय म्हणतात? 10% सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराइडला म्हणतात ब्राईन. त्याच्या सोल्युशनला ब्राईन म्हटलं जातं. आणि या ब्राईन मधून जर आपण इलेक्ट्रिसिटी पास केली, तर काय होतं? या सोडियम क्लोराइड सॉल्टचं डिकम्पोजिशन होतं. कशामध्ये डिकम्पोजिशन होतं सोडियम क्लोराइडचं? ते पहा. सोडियम क्लोराइड इज डिकम्पोजेस इनटू सोडियम हायड्रॉक्साइड NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड, हायड्रोजन अँड क्लोरीन गॅसेस इव्हॉल्व. हायड्रोजन आणि क्लोरीन गॅस इव्हॉल्व होतात. म्हणजे हायड्रोजन गॅस देखील इव्हॉल्व होतो आणि क्लोरीन गॅस देखील इव्हॉल्व होतो. मग आता पहा, सोडियम तर इथे एकच आहे, इथं सोडियम 1 आहे, इथं क्लोरीन 1 आहे, इथं क्लोरीन 2 आहे. मग क्लोरीन बॅलन्स करण्यासाठी इथं कोएफिशिएंट लिहिला 2. क्लोरीन 2, क्लोरीन 2. आता सोडियम 2 झाले म्हणून सोडियमला सुद्धा कोएफिशिएंट इकडे प्रोडक्ट मध्ये 2 लिहावा लागेल. सोडियम 2 झाले, सोडियम बॅलन्स, क्लोरीन बॅलन्स. हायड्रोजन इथं किती आहेत? 2 हायड्रोजन आहेत. इथं हायड्रोजन किती आहे? 2 आणि हे 2 4, म्हणून इथं कोएफिशिएंट किती लिहावा लागेल? 2 कोएफिशिएंट, म्हणजे हायड्रोजन 4 आणि ऑक्सिजन 2, तर इथं ऑक्सिजन 2 आहे. म्हणजे रिएक्शन बॅलन्स झाली. म्हणजे when electricity passed through solution of sodium chloride, that is brine, then forms the sodium hydroxide, hydrogen gas and chlorine gas is formed. जर आपण ब्राईन म्हणून इलेक्ट्रिसिटी पास केली तर त्या ब्राईन हे एक सिंगल रिएक्टंट आहे. इथं जरी तुम्हाला असं कंपोजिट वाटत असले, 2 रिएक्टंट वाटत असले, तरी ते 2 नाहीये, कारण ते सोल्युशन आहे, मिठाचं द्रावण आहे. मीठ पाण्यात विरघळल्यानंतर जे सोल्युशन तयार होतं त्याला ब्राईन म्हणतात. आणि त्या ब्राईन मधून आपण इलेक्ट्रिसिटी पास केली तर आपल्याला सोडियम हायड्रॉक्साइड, हायड्रोजन आणि क्लोरीन गॅस हे 3 प्रोडक्ट मिळतात. म्हणजे इथं सिंगल रिएक्टंटचं ब्रेकडाऊन 3 सिंपल प्रोडक्ट मध्ये झालेले आहे. आणि हे डिकम्पोजिशन कोणामुळे होतं? इलेक्ट्रिसिटी पास केल्यामुळे. म्हणून या डिकम्पोजिशनला म्हणतात इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन. याचा आणखी एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. सेकंड एक्झाम्पल आपण 9वी मध्ये पाहिलं होतं की जर आपण वॉटर मधून
इलेक्ट्रिसिटी पास केली, सॅच्युरेटेड वॉटर मधून जर इलेक्ट्रिसिटी पास केली तर वॉटरचं डिकम्पोजिशन कशामध्ये होतं? वॉटर इज डिकम्पोजेस इनटू हायड्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस. That is, hydrogen is deposited at cathode and oxygen is liberated at anode. जर वॉटरचं काय केलं आपण? इलेक्ट्रिसिटी पास केली म्हणजे त्याचं इलेक्ट्रोलायसिस केलं. इलेक्ट्रिसिटी पास करण्याला एखाद्या सोल्युशन मधून इलेक्ट्रिसिटी पास होत असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणतात? इलेक्ट्रोलायसिस. तर अशा पद्धतीने हे इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन म्हणजे जे रिएक्टंटचं डिकम्पोजिशन जर इलेक्ट्रिसिटीमुळे होत असेल तर ते डिकम्पोजिशन हे इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन असतं. आता हा झाला तिसरा टाइप. चौथा टाइप आहे इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन नंतरचा, तो म्हणजे ऍसिडिक डिकम्पोजिशन. ऍसिडिक डिकम्पोजिशन ए बी सी डी ना, डी ऍसिडिक डिकम्पोजिशन. व्हॉट इज मीन बाय ऍसिडिक डिकम्पोजिशन? ऍसिडिक डिकम्पोजिशन कशाला म्हटलं जातं? फेन रिएक्टंट, व्हॉट डेफिनेशन? फेन रिएक्टंट डिसॉल्व इन ऍसिड. रिएक्टंट कशात डिसॉल्व केला? ऍसिड मध्ये डिसॉल्व केला. When a reactant dissolve in acid, then it broken down into or decomposes into two simple product. आपण रिएक्टंट ऍसिड मध्ये डिसॉल्व केल्यामुळे जर तो ब्रेक होत असेल, डिकम्पोज होत असेल तर त्या डिकम्पोजिशनला ऍसिडिक डिकम्पोजिशन म्हटलं जातं. आणि त्याचं एक्झाम्पल आहे फेन कॅल्शियम ऑक्साइड. कॅल्शियम ऑक्साइड डिसॉल्व. कॅल्शियम ऑक्साइड हा सॉलिड सबस्टन्स आहे. Calcium oxide dissolve in sulfuric acid solution, aqueous solution of sulfuric acid, H2SO4 च्या aqueous solution मध्ये डिसॉल्व केला तर काय होतं का? ते आहे सल्फ्युरिक ऍसिड. कॅल्शियम ऑक्साइड हा रिएक्टंट आहे, हे मीडियम आहे, लक्षात घ्या. दोन रिएक्टंट नाही का, हा मीडियम, हे मीडियम आहे. सल्फ्युरिक ऍसिड हे लिक्विड मीडियम आहे आणि कॅल्शियम ऑक्साइड हा सॉलिड सबस्टन्स आहे. तो ऍसिड मध्ये डिसॉल्व केला तर कॅल्शियम आणि ऑक्सिजनचं सेपरेशन होतं. कसं सेपरेशन होतं? इथं तयार होतं कॅल्शियम सल्फेट CaSO4. कॅल्शियम सल्फेट तयार झालं म्हणजे Ca आणि हा SO4, CaSO4 कॅल्शियम सल्फेट. आता शिल्लक राहिला हा H2 आणि O म्हणजे ऑक्सिजन हा हायड्रोजनशी कंबाईन होतो H2O आणि इथं तयार होतं वॉटर, लिक्विड वॉटर तयार झालं आणि हे ऍक्वियस सोल्युशन ऑफ कॅल्शियम सल्फेट तयार झालं. म्हणजे इथं कॅल्शियम ऑक्साइडचं म्हणजे कॅल्शियम आणि ऑक्सिजनचं सेपरेशन कशामुळे झालं? कॅल्शियम ऑक्साइड ऍसिड मध्ये डिसॉल्व केल्यामुळे. आणि असं जे डिकम्पोजिशन असतं याला ऍसिडिक डिकम्पोजिशन म्हटलं जातं. मग ऍसिडिक डिकम्पोजिशनची व्याख्या काय? फेन रिएक्टंट डिसॉल्व इन ऍसिड, फेन रिएक्टंट डिसॉल्व इन ऍसिड, then it decomposes into two or more simple product. Such a decomposition is called acidic decomposition. Example, when calcium oxide dissolve in sulfuric acid, then forms the calcium sulfate and water. And last point is organic decomposition. Organic decomposition. What is meant by organic decomposition? The microorganism present in soil break down the dead organic matter. Dead organic matter म्हणजे झाडाचा पालापाचोळा असेल, फळांच्या साली असतील किंवा मेलेले प्राणी असतील तर यांचं ब्रेकडाऊन कोण करतं? मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन सॉइल. सॉइल मध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम डेड ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन म्हणजे ब्रेकडाऊन सिम्पलर सबस्टन्सेस मध्ये करतात. सिम्पलर सबस्टन्सेस मध्ये कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्सेसचं ब्रेकडाऊन सिम्पलर सबस्टन्सेस मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम द्वारे केलं जातं. आणि हे जे डिकम्पोजिशन आहे याला म्हटलं जातं ऑर्गॅनिक डिकम्पोजिशन. तर अशा पद्धतीनं आपण डिकम्पोजिशन रिएक्शन आणि कॉम्बिनेशन रिएक्शन हे केमिकल रिएक्शनचे जे दोन टाइप्स होते तर केमिकल रिएक्शनचे दोन टाइप्स आपण पाहिलेले आहेत. आता
याच्यानंतरचा जो केमिकल रिॲक्शनचा तिसरा टाइप आहे तो आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर केमिकल रिॲक्शनचा तो थर्ड टाइप डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे केमिकल रिॲक्शनच्या 4 प्रकारांपैकी 2 प्रकार आता आपले कंप्लीट झाले. कॉम्बिनेशन रिॲक्शन पहिला प्रकार पाहिला आणि दुसरा प्रकार पाहिला डिकम्पोजिशन रिॲक्शन. तर राहिलेले जे 2 प्रकार आहेत डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ते आपण उद्याच्या तासाला घेणार आहोत. फक्त आता एक 2 मिनिटात आज जो आपण 2 प्रकार पाहितले त्या 2 प्रकारांमध्ये मेन डिफरन्स काय होता तेवढा एक ओव्हरलूक करू की कॉम्बिनेशन आणि डिकम्पोजिशन रिॲक्शन यांच्यात काय डिफरन्स आहे. कॉम्बिनेशन आणि डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये मेन डिफरन्स काय आहे. जर परीक्षेमध्ये आपल्याला डिफरन्स विचारला कदाचित तर आपल्याला आला पाहिजे फर्स्ट आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन आणि दुसरा आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. तर हे 2 प्रकार आज आपण पाहितले कॉम्बिनेशन आणि डिकम्पोजिशन. तर याच्यामध्ये पहिला पॉइंट की कॉम्बिनेशनची डेफिनेशन काय. व्हॉट इज द कॉम्बिनेशन रिॲक्शन. शॉर्टकट मध्ये मी सांगतोय पहा द when 2 or more reactant combines in a reaction. When 2 or more reactant combines in a reaction to forms a single product. When 2 or more reactant combines in a reaction to forms a single product called combination reaction. तसं decomposition reaction काय. The chemical reaction in which single reactant broken down into 2 or more simple product. Chemical reaction in which single reactant broken down into 2 or more simple product. Such a reaction is called decomposition reaction. पहिला पॉइंट डेफिनेशनचा. पहा एकमेकांच्या अपोजिट आहेत. इथं 2 रिएक्टंट कंबाईन होतात सिंगल प्रोडक्ट. सिंगल रिएक्टंट पासून 2 प्रोडक्ट. आता सेकंड पॉइंट पहा कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये सिंगल प्रोडक्ट इज फॉर्म्ड. एकच प्रोडक्ट तयार होतोय. कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये एकच प्रोडक्ट तयार होतो. तर डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये 2 or more प्रोडक्ट फॉर्म्ड. 2 किंवा 2 पेक्षा अधिक प्रोडक्ट तयार होत आहेत. तिसरा पॉइंट कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये किती रिएक्टंट आहेत 2 or more रिएक्टंट combines. 2 or more रिएक्टंट कंबाईन होत आहेत. तर याच्यामध्ये डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये सिंगल रिएक्टंट ब्रेकडाउन होतोय. त्याच्यानंतर कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये आणि डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये आपण चौथा पॉइंट कशाचा देऊ शकतो एक्झाम्पलचा. चौथा पॉइंट कशाचा एक्झाम्पलचा. कुठलंही एक एक्झाम्पल कॉम्बिनेशनचं लिहायचंय आणि एक एक्झाम्पल डिकम्पोजिशनचं लिहायचंय. कॉम्बिनेशनचं एक एक्झाम्पल कोणतं लिहू शकतो आपण की जसं की मॅग्नेशियम combines with oxygen to forms a magnesium oxide. तसंच डिकम्पोजिशनचं एक्झाम्पल कॅल्शियम कार्बोनेट heated 1000 degree Celsius to forms a calcium oxide carbon dioxide gas. तर या पद्धतीनं हा डिफरन्स कॉम्बिनेशन आणि डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये आहे. तर आज आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन डिकम्पोजिशन रिॲक्शन असे केमिकल रिॲक्शनचे 2 टाइप पाहितले. त्याच्यामधला डिफरन्स पाहितला आणि डिकम्पोजिशन रिॲक्शनचे जे टाइप्स आहेत 5 टाइप थर्मल डिकम्पोजिशन, फोटोलायटिक डिकम्पोजिशन, देन इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन, ऍसिडिक डिकम्पोजिशन आणि ऑर्गॅनिक डिकम्पोजिशन पाहितलं. आता याच्यानंतर डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट हे जे 2 टाइप आहेत हे आपण उद्याच्या तासामध्ये कंप्लीट करू. तर सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचे नोट्स परत एकदा सुरुवातीपासून आज वाचून घ्यायच्या
तुम्हाला पीडीएफ पाठवलेले, त्या पीडीएफ वाचून घ्या. लिहिलेल्या असतील तर त्या परत एकदा वाचून पहा. त्याच्यात काही करेक्शन असतील तर करेक्शन करा. आणि ज्या मुलांनी नोट्स लिहिलेल्या नाहीत त्यांनी पीडीएफ मधून सगळ्या नोट्स लिहायच्यात. आपण जे शिकवलं जातंय याचंच पीडीएफ तयार केलेले आणि ते तुम्हाला पाठवलेले. त्याच्यानंतर डिकम्पोजिशन रिॲक्शनचं त्याच्यामध्ये समावेश करायचा राहिलेला आहे. आज तो डिकम्पोजिशन रिॲक्शनचा समावेश पीडीएफ मध्ये होईल आणि पुढचे जे 2 टाईप आहेत ते शिकवल्यानंतर तुम्हाला पीडीएफ पाठवले जातील. तर ओके, आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.